हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण अगदी स्पेशल झटपट होणारं आणि कमी तेलातलं असं स्नॅक्सचा प्रकार करणार आहे। ते आहे रवा चीज बॉल्स। 3, 2, 1 रवा चीज बॉल करण्यासाठी आपण ना एका कढईत 1 चमचा तेल घेतलंय, त्यात अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 1 वाटी पाणी, अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा ते 1 चमचा चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता या पाण्याला आपण ना उकळी आणून घेऊयात। आधी पाण्याला उकळी यायला चालू झालं की 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे। जेवढी वाटी आपण ना पाणी घातलंय सेम त्याच वाटीनी 1 वाटी रवा। हा रवा जो आहे ना छान लगेच ह्याच्यात मिक्स करायचा, म्हणजे काय होतं ना की गुठळ्या होत नाहीत अजिबात। गॅसची फ्लेम लो आहे आणि आता झाकण ठेवून बरोबर 2 मिनिटांनी आहे ना गॅस बंद करायचा। 2 मिनिटं झालेली आहेत आणि वाफही आली। आता काय करूयात, गॅस बंद करू, हे मिश्रण गार करून घेऊयात। रव्याचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊयात। मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेत। आता त्याचं साल काढून घेऊ आणि त्याचबरोबर आपण 2 चीज क्यूब घेतले, त्याचंही कवर काढून घेऊयात। एक बाउल घेतलंय, त्यातनं किसणी ठेवलेली आहे। आधी आपण ना चीज क्यूब किसून घेऊया। चीज क्यूब किसून झालेलं आहे। बटाटा किसून घेऊया। आपण इथे ना दोन्ही बटाटे पण किसून घेतलेले आहेत। आता रव्याचं मिक्सचर जे आहे ते पण गार झालंय, ते सगळं आपण ना ह्याच्यात टाकून घेऊया। आता ह्याच्यात ना तिखटपणासाठी आपण ना इकडे पेरी पेरी मसाला जो मिळतो ना तो वापरलेला आहे। 1 ते 1.5 चमचा वापरायचा आहे। चवीप्रमाणे मीठ, अर्थात ना मीठ थोडं कमी घालायचं, कारण का तर आपण 2 चीज क्यूब घातलेले आणि चीज मध्ये ना मीठ असतं म्हणून। आता आपण काय करूयात, हे सगळं मिश्रण आहे ना मिक्स करून घेऊयात। मी इथे ना तिखटपणासाठी ना पेरी पेरी मसाला यूज केलेला आहे, पण जर पेरी पेरी मसाला अवेलेबल नाही झाला किंवा मिळाला नाही तर तुम्ही ना चवीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि आलं लसणाची पेस्ट तुम्ही टाकू शकता, कारण बेसिकली पेरी पेरी मसालामध्ये ह्यात सगळ्या पावडर्स असतात, म्हणजे आल्याची पावडर, लसणाची पावडर किंवा बाकीचे पण स्पाइसेस असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता हे जे आहे ना आपण ना पीठ भिजवून घेतोय, तर तुम्हाला असं वाटलं समजा की थोडंसं कोरडं आहे तर पाण्याचा हात लावायचा, किंवा जर सैल झालं तर तुम्ही 1 ते 2 चमचे बेसन किंवा मग तांदूळाची पिठी घालू शकता। आपण हे बॅटर जे आहे सगळं मिक्स करून त्याचा गोळा केलेला आहे। दोन्ही हातनं मी थोडेसे ओले करून घेतलेले आहेत, म्हणजे बॅटर चिकटणार नाही। आणि अगदी लिंबा एवढे ना आपण आहे ना ह्याचे बॉल्स करून घ्यायचे। हे बघा, या शेपमध्ये करून घ्यायचे आहेत। आपण आता बाकीच्या बॅटरचे पण असेच आहे ना बॉल्स करून घेऊयात। मस्त आपण आहे ना सगळे चीज बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। या अंदाजाप्रमाणे ना 18 रवा चीज बॉल्स तयार होतात। आता आपण फ्राय करायला घेऊयात। आपण रवा चीज बॉल्स आहेत ना आप्पे पॅन मध्ये फ्राय करून घेणार आहोत, त्यासाठी थोडंसं आपण आहे ना सगळ्यात तेल घालून घेऊयात। आता ह्याच्याऐवजी ना तुम्ही डीप फ्राय पण आहे ना तेलामध्ये करू शकता, म्हणजे इट इज युअर चॉईस। आप्पे पॅन तापल्यावर ना एक एक चीज बॉल्स आहेत ना आपण ठेवून घेऊया। आता आप्पे पॅन जो आहे तर तो लो फ्लेमवर होता, तर तो लो फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे काय होतं की आपले जे बॉल्स जे आहेत ते क्रिस्पी होतात। आणि आता 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत। आता चीज बॉल्स आपले खालून फ्राय झालेत का आपण जस्ट चेक करूया। येस, काय मस्त कलर आलेला आहे, अगदी गोल्डन। सगळे चीज बॉल्स आपण आहे ना टर्न करून घेतलेले आहेत। असंच आहे ना परत एकदा टर्न करून आहे ना सगळ्या साईडनी आपण मस्तपैकी एकसारखा रंग आणून घेऊया। आता परत आहे ना त्याला तेल घालायची आवश्यकता नाही, कारण आपण सुरुवातीला व्यवस्थित तेल घातलेलं आहे, ते सफिशियंट आहे। आता चीज बॉल्स आपले ह्याच्यातले ना काही आहे ना फ्राय झालेले ते आपण काढून घेऊ आणि सेम आहे ना बाकीचे पण आहे ना तसेच फ्राय करूयात। फ्रेंड्स, झटपट होणारे एकदम चविष्ट आणि कुरकुरीत असे आपले रवा चीज बॉल्स तयार आहेत आणि आपण ते टोमॅटो केचप बरोबर सर्व करून घेतले।
काय मग फ्रेंड्स, आहे ना अगदी साधा सोपा स्नॅक्सचा प्रकार. महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्य लागतं आणि झटपट होणार आहे. आता समजा ना बटाटे उकडले असतील तर नक्कीच एक 15 ते 20 मिनिटात त्यांना हे स्नॅक्सचा प्रकार तयार होतो. आणि डीप फ्राय तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, म्हणजे तसंही मी ऑप्शन दिलेलंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हे जे स्नॅक्स आहेत ते तुम्ही ना पार्टीला वगैरे करू शकता, बर्थडे पार्टीज वगैरे, किंवा अगदी मुलांच्या टिफिनला सुद्धा किंवा मधल्या वेळेला सुद्धा करू शकता. थोडंसं मिल प्रिपरेशन करायचं म्हटलं, समजा स्कूलला द्यायचं असेल तर आदल्या दिवशी करून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि ऐन वेळेला नुसते फ्राय करून द्यायचे. सो हे स्नॅक नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.